शक्यतो करायची टाळावीच. पंच जर जुळत आला असेल तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर भाऊ, तू तिकडे कॉल नाही दे. नाही चालत महाराज, काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं नाथ प्रेमाने तुटणार. उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं, भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. नाही तर गुड्डी खाशी, गुड्डीची नाही अडचण, पण माई गुड्डीच तिला नीट करीन, यालाही गॅरंटी आहे. माई गुड्डी साधी नाही, कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची, पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माई गुड्डी. हे असे ते नाही जमत. ते इथून पुढे रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊ म्हणतात, आता भाऊ म्हणतात ते मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे, आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. कोणाला राम राम, आपलीच टोळी. मग आता